निवडणूक पालिकेची असली तरी आता मुद्दा गाजतोय तो राज्याच्या तिजोरीचा। आणि या तिजोरीवरून महायुतीतच झुंपली आहे। कोणी म्हणतंय माझ्याकडे तिजोरीच्या चाव्या, तर कोणी म्हणतंय मीच तिजोरीचा मालक। जनतेच्या पैशांनी भरलेल्या या तिजोरीवर सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी आणि कसा डावा ठोकलाय त्यावरचा हा विशेष रिपोर्ट। राजकीय दादांची निधीवरून दादागिरी। तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारला। तिजोरीच्या मालकीवरून महायुतीतच झुंपली। हा तिजोरी चाबी म्हणून धमकवतोय, तो मालक म्हणून धमकवतोय। हे काय चाललंय? धमकीने राजकारण करायचंय काय? महाराष्ट्राची तिजोरी सत्ताधाऱ्यांच्या बापाची। राज्यात निवडणुका सुरू झाल्या आणि भरभक्कम असलेल्या महायुतीत वादाच्या पडलेल्या ठिणग्या आता मात्र स्फोटात बदलू लागल्या। आधी उमेदवारांच्या पळवापळवीवरून पेटलेला संघर्ष आता थेट तिजोरीपर्यंत जाऊन पोहोचलाय। राष्ट्रवादीच्या दादांनी उमेदवारांना निवडून आणण्यासाठी थेट मतदारांना निधी न देण्याची धमकी दिली। त्यानंतर आता भाजपच्या दादांनी अजितदादांच्या धमकीची हवा काढण्यासाठी थेट राज्याच्या तिजोरीवर मालकी हक्काचा दावा ठोकलाय। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे, पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारला। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय ते आता विरोधी पॅनल जे आहे त्यातले पण एक नेते सत्तेत आहेत आणि ते असं म्हणत असतील की तिजोरीची राज्याची किल्ली आमच्याकडे आहे राष्ट्रपती। त्यांना एवढंच सांगितलं पाहिजे की तिजोरीचा मालक आमच्याकडे, आणि मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही। मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडली तर काय म्हणतात ते तुम्हाला माहिती। सत्तेत असलेल्या जबाबदार मंत्र्यांनीच मतदारांना प्रलोभन दाखवणारी विधानं केल्यामुळे विरोधक कमालीचे आक्रमक झाले। विरोधकांनी याच निधी आणि मालकाच्या वादावरून सत्ताधाऱ्यांचा बाप काढलाय। अजितदादा अर्थमंत्री असल्यामुळे निश्चितच त्यांना अधिकार आहेत, परंतु मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री असतात। मुख्यमंत्र्याला सर्वापेक्षा जास्त सर्व अधिकार हे त्यांच्याकडे असतात, हे निर्विवाद आहे, नाकारता येत नाही। परंतु तिजोरीच्या चाव्या कुणाकडेही जरी असल्या, कोणीही मालक असलं तरी खर्च कसा करायचा हे सर्वांवर ठरलं जातं। त्या तिजोरीमधून आम्हाला जे काही आमच्यासाठी जे काही घ्यायचं असतं ते आम्ही घेत असतो। आमच्या विकासाच्या इथं कुठे खुंटी बसत नाही किंवा आमच्या विकासाच्या आड कोणी येऊ शकत नाही। काय तिजोरी? कोणी म्हणते मी मालक आहे, कोणी म्हणते चाबी आहे। अरे त्या तिजोरीला एवढे भोकं पाडून ठेवले आहेत, जो हात घालतो तो काढून घेऊन जातो। 17 ठिकाणून भोकं करून ठेवले आहेत। काय राहिलंय तिजोरीमध्ये? काय सांगून राहिले? आणि तिजोरीची चाबी म्हणून धमकवताय। हा तिजोरी चाबी म्हणून धमकवतोय, तो मालक म्हणून धमकवतोय। हे काय चाललंय? धमकीने राजकारण करायचंय काय? म्हणजे सत्तेमध्ये आहे म्हणजे सत्तेच्या मस्तीनी आणि सत्तेच्या पैशांनी तुम्हाला लोकांना घुमवायचं आहे काय? ही जी पद्धत चालली आहे महाराष्ट्रामध्ये हे बरोबर नाही। आचारसंहिता असताना निवडणुकीत स्थानिक नेत्यांकडून मतदारांना प्रलोभन दाखवणं तसं काही नवीन नाही। मात्र सत्तेच्या उच्च पदावर बसलेल्यांनी तरी निवडणुकीचं पावित्र्य राखण्यासाठी आचारसंहिता पाळणं गरजेचं आहे। अन्यथा स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते आणखीनच चेकाळतील आणि लोकशाहीची लखतरं देशीला टांगतील। तर दुसरीकडे निवडणूक आयोगानंही चूकला चूक म्हणण्याचं धाडस दाखवलं तर लोकशाही सुदृढ होण्यास थोडीफार मदत होईल एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।